बैस बस. रेवती, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. अगं तुझ्यासारखी शिष्या लाभली हे माझं भाग्यच. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं भलंच करीन. असा नवरा शोधून देईन तुला की तुझ्या सगळ्या मैत्रिणी तुझा हेवा करतील. असं सुख मिळवून देईन मी तुला. थँक्यू बाबा. माझ्या घरच्यांचा इतका विरोध असूनही तुम्ही मला शिष्य बनवून घ्यायला तयार झालात, हे मी माझं भाग्यच समजते बाबा. थँक्यू. अगं तुझ्यासारखी शिष्या लाभली हे मी माझं भाग्य समजतो. बर, आता दीक्षा घ्यायची का आपण? हो बाबा. आनंदी आनंद, आनंदी आनंद. घे, हे दिव्य जल आहे. बाबा याची चव जरा वेगळी लागतीये. अगं दिव्य जल आहे हे. चव जरी वेगळी लागत असली ना तरी मन आणि शरीर शुद्ध करतं ते. बघ, आता तुला थोड्याच वेळात एक वेगळी अनुभूती येईल. आजूबाजूचं सगळं धुसर दिसायला लागेल तुला. का माहिती? कारण आपल्याला ह्या जगाला विसरायचंय रेवती. हं? बाबा कसं तरी होतंय. डोळे मीठ आणि आत स्वतःच्या मनात डोकाव. सगळ्या जगाला विसर. डोळे मीठ रेवती आणि बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. डोळे मीठ. आनंदी आनंद, आनंदी आनंद. हो अनुप्रिया मॅडम, कुठे निघालात? मागे वा. ए गप्प बस, तू आम्हाला थांबवू शकत नाही. खूप झाला, खूप तमाशा केलात तुम्ही. निघा इथून. माझ्या नंदेला इथून घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. कुठे आहे रेवती? तुझ्या त्या बाबांनी इकडे कशाला बोलवलंय ना हे मला चांगलंच माहिती. ओ, तिला इथे कोणी बोलवलं नाही, ती स्वतः इकडे आली आहे. समजलात? त्या बिचारीला लग्नाची आशा दाखवली. ते बोलून तुम्हाला काय तिचा गैरफायदा घ्यायचा आहे ना? मला सगळं माहिती आहे कणसे, पण मी हे होऊ देणार नाही. अरे तू आणि तुझा तो बाबा ना नालायक नीच माणसं आहात तुम्ही. तुम्हा दोघांना ना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. बस झालं, बस. आवाज खाली. हे बघा, बाबा आमचे गुरु आहेत आणि आमच्या गुरूंच्या ऑफिस मध्ये येऊन तुम्ही अशी भाषा वापरतात, दादागिरी करतात. ते दार उघड, नाही तर दार फोडून आत जाईन मी. बस झालं. बघतो, हीच ती बाई जिने आपल्या बाबांविरुद्ध खोटे आणि घाणेरडे आरोप केले. सगळे आरोप तर खोटे सिद्ध झाले. अजून काय पाहिजे हिला? बाबांची बदनामी. अरे ताई, तुम्हाला कळत कसं नाहीये? तो बाबा नीच आहे, फसवा आहे, खोटारडा आहे तो.